मी आपला टीचर सोमनाथ मोरे. आज आपण घेऊन आलो सिंपल आणि साधा प्रयोग. ते पाहायचं आहे. नेमकं प्रयोगामध्ये आपल्याला पाहायचे काय? पहा मित्रांनो, सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश हा 7 कलरचा बनलेला आहे. 7 कलर बनून त्यापासून एकच कलर तयार झालाय, म्हणजे तो पांढरा. म्हणजे सूर्याचा कलर जर तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, सूर्यप्रकाशाचा रंग कोणता आहे, तर तुमचं उत्तर असेल पांढरा. नो डाऊट. मग हे जे पांढरा कलर आहे, ह्या पांढऱ्या कलरमध्ये इतर 7 कलर मिक्स झालेत. जसं की तुम्ही आता निसर्गामध्ये घडणारी घटना म्हणजे कोणती, इंद्रधनुष्य पाहिला असेल. इंद्रधनुष्यामध्ये किती कलर असतात, तर 7 कलर असतात. कोणकोणते कलर ते 7 असतात बघा. त्या ठिकाणी वरी असतो एक रेड कलरचा असतो, नंतर ऑरेंज असतो, नंतर येल्लो असतो, ग्रीन असतो, ब्ल्यू असतो, इंडिगो असतो आणि खाली असतो व्हायलेट असते. थोडं माहितीच तो रेड कलरची वेवलेंथ सर्वात जास्त असते आणि जो व्हायलेट कलर आहे त्याची वेवलेंथ सर्वात काय असते, कमी असते. चला तर आपण काय करू, आपल्या सिंपल आणि साध्या प्रयोगाला सुरुवात करू. पहा मित्रांनो, तुमच्या समोर एक न्यूटन डिस्क दिसत असेल. हे आपल्याला घरी पण बनवता येते. पहा ही न्यूटन डिस्क आहे. आता ही पूर्णपणे डिस्क आहे. या ठिकाणी मी 7 रंग लावले. कोणकोणते पाहून घ्या. रेड आहे, नंतर ऑरेंज आहे, येल्लो आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, नंतर इंडिगो आहे आणि व्हायलेट आहे. हे 7 कलर, हेच 7 कलर पुन्हा ॲज इट इज जशाच तसे आहेत. या ठिकाणी काही फरक पडतो का? नाही. अजून असे जर ह्याच्यामध्ये 7 कलर मिक्स केले हेच कलर, तर ह्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. मग जरी ह्या ठिकाणी हे जे डिस्क आहे फक्त 7च कलर घेतले तरी पण चालते का? हो चालते. अजून जास्त घेतले का? तरी पण चालते. असा प्रश्न डोक्यामध्ये राहू नये किंवा सर तुम्ही 7 कलर न घेता अजून 7 कलर घेतले पण तेच कलर घेतले. ओके, चला आपण काय करू, सिंपल आणि साधा प्रयोग बघू की सूर्याचा प्रकाश आहे तो 7 कलर म्हणजे 7 कलर मिक्स होऊन पांढरा कसा बनलाय, म्हणजे पांढरा कलर कसा बनलाय सूर्यप्रकाशाचा. बघा तुमच्या समोर हे न्यूटन डिस्क आहे. मग आता न्यूटन डिस्क आहे, न्यूटन डिस्कला मी काय करतो, आता थोडं रोटेट करतो, फिरवतो. हा फोर्स मी काय केला, थोडा थोडा लावायलो. आता ह्याची मी स्पीड काय केली, वाढवली. आता मला हे जे मी स्पीड वाढवतो ह्या ठिकाणी तुम्हाला कलर दिसत असतील. यस, कलर दिसायले, मला पण कलर दिसत आहेत. ह्याची जर अजून स्पीड वाढवली, पहा जादू आहे का नाही? पण ही जादू नाही, या मागलं सायन्स आहे. हे जे 7 कलर होते, 7 कलर होते, त्यांचं मिक्सर झालं, एकत्र आले आणि त्यापासून फक्त आणि फक्त एकच कलर दिसायला आहे तुमच्या समोर दिसायला बघा स्क्रीनमध्ये, म्हणजे ते कोणता, व्हाईट कलर. म्हणजे यावरून असं सिद्ध होते की सूर्याचा प्रकाश आहे म्हणजे पांढऱ्या रंगाचा जो कलर आहे ते 7 कलरचं मिक्सर आहे. न्यूटन डिस्क या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला कळतंय की सूर्यप्रकाश आहे जो 7 कलरचा बनलेला आहे. म्हणजे इंद्रधनुष्य, पाऊस जर पडून गेलं बघा आकाशामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य पाहायला मिळते. मग हे जे न्यूटन डिस्क आहे, ही न्यूटन डिस्क न्यूटननं तयार केली, त्यामुळे याला न्यूटन डिस्क असं म्हटलं जाते. ही न्यूटन डिस्क किती कलरची आहे? 7 कलरची. पूर्ण एक एक माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे आणि समजलं पाहिजे आपल्याला नेमकं जो सूर्याचा प्रकाश आहे 7 कलरनं बनलेला आहे का एकच कलरनं बनलेला आहे. आपल्याला ह्या न्यूटन डिस्कनुसार असं समजते की सूर्याचा प्रकाश हा किती कलरनं बनलाय, 7 कलरनं बनलाय. आणि ते आपण प्रूव्ह केले काय वापरून? न्यूटन डिस्क वापरून. आणि न्यूटननं हे जे लाईट विषयी जे आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ऑप्टिक्स या पुस्तकामध्ये पूर्ण माहिती लिहून ठेवलेली. आणि हे जे पहा तुमच्या समोर जे आहे मी फिरवायलो आणि तो कलर गायब व्हाले. हे कलर गायब होण्याचं यामागले कारण आहे की जसजसं फिरवायलो मी, स्पीड वाढवायलो, आपले जे डोळे आहेत ते एक एक कलर आता पाहू शकते का? नाही पाहू शकतात. का पाहू शकत नाही? हे असं का दिसायले? या मागलचं एक कारण आहे, म्हणजे परसिस्टन्स ऑफ व्हिजन्स या मागलं कारण आहे. या गुणधर्मामुळे हे जे कलर आहेत एकत्र होऊन त्यापासून एकच कलर पाहायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे पांढरा कलर. पहा मित्रांनो, एकदम अत्यंत सोपा आणि साधा सिंपल आहे. ओके, न्यूटन डिस्क तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. एक कार्डबोर्ड घ्या, त्याला रंगवा मस्त 7 कलर. थोडं त्याला, आता हे डायरेक्ट मी नका मार्केटमधून परचेस केलेली आहे. तुम्ही घरी असं एक कार्डबोर्ड घ्या, मस्तपैकी त्याला एक मोटर लावा आणि मोटर त्याला फिरवा
आपली जी मोटर असते छोटी, तुम्हाला माहित असेल, सांगायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही पण जे पाहणार आहेत तुम्ही ते सायन्सचे विद्यार्थी नसले तरी तुम्हाला ह्या गोष्टी जनरल माहितच आहेत. ओके मित्रांनो, थांबू ह्या ठिकाणी. थँक्यू, धन्यवाद.